जय श्री कृष्ण. आज 15 ऑगस्ट, गोकुळाष्टमी आणि स्वातंत्र्य दिन यांचा सुंदर मिलाप. भगवद्गीता हा प्राचीन भारतीय तत्वज्ञान विषय ग्रंथ आहे. वेदांच्या अखेरच्या रचनेतील एक ग्रंथ. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश म्हणजे गीता. ज्ञानी लोक म्हणतात की भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ नसून तो मानसशास्त्रावरचा पहिला जागतिक ग्रंथ आहे. तसं पाहिलं तर आपण स्वतःच अर्जुन आहोत, आणि स्वतःच नाही तर इथे प्रत्येक माणूस हा अर्जुन आहे. अर्जुनाप्रमाणेच आपणा सर्वांना पदोपदी कोंडीत सापडल्याची, गोंधळल्याची, संभ्रमाची जाणीव होत असते. आणि विशेष म्हणजे या संभ्रमातून आपल्याला सोडविण्यासाठी कृष्ण देखील आहे, आणि तो देखील इथेच आहे, तुम्हा आम्हामध्ये. एवढ्यातच वर्तमानपत्रात श्री स्वामी चिदानंद सरस्वती यांचा लेख वाचण्यात आला. श्रीकृष्णांनी राष्ट्रधर्म आणि स्वतंत्रता चे महत्व गीतेत कसे वर्णित केले आहे याबद्दल तो लेख होता. बघूया ते काय म्हणतात. भगवद्गीता सांगते की खरा कर्मयोगी तो आहे जो केवळ मोक्षासाठी नाही तर समाजासाठी जगतो, जो धर्माप्रती निष्ठ असतो, न्याय आणि राष्ट्रासाठी सतत कर्म करत असतो. जेव्हा अर्जुन संभ्रमात होता, त्याला वाटत होतं की माझा निजी धर्म, माझे नातेसंबंध, करुणा, प्रेम हे सगळ्या गोष्टींच्या वर आहे, श्रेष्ठ आहे. परंतु श्रीकृष्णाने समजावलं की जेव्हा राष्ट्र संकटात असेल, अधर्म डोकं वर काढत असेल, तेव्हा सगळ्यात मोठा धर्म असतो राष्ट्रधर्म. म्हणजे बघा, एखाद्या सिपाह्याच्या घरी दुर्दैवाने त्याच्या आईचा मृत्यू झाला आणि त्याच दरम्यान देशावर शत्रूंद्वारे आक्रमण झाले, तर त्या सिपाह्याचं प्रथम आणि परम कर्तव्य आहे राष्ट्रधर्म पाळणे. देशावर झालेल्या आक्रमणामुळे लगेच युद्धभूमीवर हजर होणे हा त्याचा राष्ट्रधर्म, जरी त्याची आई मृत्युमुखी पडली असेल तरीही. अशा वेळी स्वतःचा निजी धर्म बाजूला ठेवून राष्ट्रधर्माला प्राधान्य देणे हेच त्याचे कर्तव्य. कर्तव्यामध्ये सगळ्यात मोठा धर्म म्हणजे राष्ट्रधर्म, हे श्रीकृष्ण त्यांच्या उपदेशात सांगतात, आणि हे उपदेश आपल्याला आयुष्याचा मार्ग दाखवतात. कृष्णम सदा सहायते.